नमस्कार, मी असलम. आपण पाहताय कराड वार्ता. आज 10 जानेवारी आहे आणि इकडे कंटेनरला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर हा अपघात झाला. या अपघातामध्ये सुरेश पवार जे आहेत चच्चेगावचे, यांच्या पिकअप गाडीचं 3 ते 4 लाखाचं नुकसान झाले. हा ब्रेक फेल झाल्यानंतर रिव्हर्सने पाठीमागे आलाय आणि रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या पिकअप गाडीवर हा कंटेनर आदळल्याने 4 लाखाचं या पिकअप गाडीचं नुकसान झाले. त्याचबरोबर आजूबाजूला जी लोक राहत आहेत त्यांच्या घराचं देखील सध्या नुकसान झालेलं आहे. 10 जानेवारीला पहाटे 4च्या सुमारास ही घटना कराड शाहू चौकात आपण पाहताय. शाहू चौक परिसरातला हा रस्ता आहे. हा रस्ता जो आहे तो जुन्या पुलाकडे जातो आणि याच मार्गावर अपघात झाला. इकडे एक भंगारचं दुकान आहे आणि याच्या समोरच हा अपघात झालेला आहे. अपघातानंतर घटनास्थळी पाहताय आपण नागरिकांची कशा प्रकारे गर्दी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही, कारण पहाटे 4 वाजलेले होते, त्यामुळे रस्त्यावर सामसूम होती, त्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली नाही आहे. मात्र गाडीचं जे नुकसान आहे ते सध्या 4 लाखाचं नुकसान गाडीचं आहे ती झालेलं आहे. ही आपण कराड शहरातल्या शाहू चौकातली ही दृश्य पाहत आहे. 10 जानेवारीला 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. ट्रक चालक आहे तो सध्या कुठे त्यानं पलायन केलेलं नाहीये. तो इकडे आहे. त्याचा असं म्हणणं आहे की हा याचा ब्रेक फेल झालेला आहे. पिकअप गाडी सुरेश पवार हे चच्चेगावचे, त्याच्या गाडी 4 लाखाचं नुकसान झाले. त्याचबरोबर त्याच्या बाजूला जी पानपट्टी आहे याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे कराड शहरातील शाहू चौक परिसरातील सध्या आपण दृश्य पाहत आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी, कराडच्या शाहू चौकातून. नमस्कार. माझी आहे नाव सुरेश दादाराम पवार, पण ही गाडी भावाच्या नावावरती आहे. सुभाष अण्णा पवार ते गाडी चालवतात आणि गाडी आम्ही रात्री या साईडला पार्किंग केलेली होती. माल होतं त्याच्यात आणि तो उतरण्यासाठी गाडी सकाळी म्हणजे पार्किंग केलेली होती आणि ही गाडी रिव्हर्सनं पाठीमागं आली. हा आहे तो ट्रक आणि त्यानं या गाडीचं नुकसान केलेलं आहे. किती नुकसान झाले तुमचं? तर 70 ते 80% नुकसान याचं झालेलं आहे. गाडी किती लाखाचं नुकसान असू शकतं? तरी 3.5 ते 4 लाखाचं नुकसान आहे गाडी. या पिकअप गाडी कोणतं गाव, म्हणजे कुठे राहणारी गाडी आहे? चचेगाव. नाव सांगा पूर्ण. सुभाष अण्णा पवार, राहणार चचेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. काय माल भरला याच्यामध्ये? भंगार आहे. भंगार कुठून घेऊन आलाय ते? उमरजवरून असेल.